हॅलो एव्हरीवन, आपल्या फिजिक्स अड्डा या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण रोटेशनल डायनेमिक्समधला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस बघणार आहोत. आपण पॅरलल ॲक्सिस बघितला, आता परपेंडिक्युलर ॲक्सिस पण खूप सोप्या अशा भाषेत बघूया. बघा, आपण एखादा लॅमिनार ऑब्जेक्ट घेतलेला आहे ज्याचा झेड ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे आणि एक्स ॲक्सिस आहे. आता झेड ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड आहे, वाय ॲक्सिसवरती मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय आहे आणि एक्स ॲक्सिसवरती मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स आहे. आता ओ हा ओरिजिन आहे, तिथून परपेंडिक्युलर डिस्टन्स एन पॉईंट घेतलेला आहे, पी हा पॉईंट आहे, स्मॉल एलिमेंट डी एम घेतलेला आहे आणि अलॉंग वाय ॲक्सिसला एम पॉईंट आहे. आता वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर डिस्टन्स वाय घेतलेला आहे आणि एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स घेतलेलं आहे. बघा, हा ट्रायंगल तयार होतोय नंतर ओ पी एन, हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा थेरम, ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस एन पी स्क्वेअर. आता ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एनचं अंतर काय आहे, ओ ते एनपर्यंतचं अंतर वाय आहे आणि एन ते पी पर्यंतचं अंतर एक्स आहे, त्यामुळं वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आपल्याला ओ पी मिळाला. आता हा ओ पी कशाचं डिस्टन्स आहे, झेड ॲक्सिसचं. एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स काय झालं, वाय झालं परपेंडिक्युलर, आणि वाय ॲक्सिसचं परपेंडिक्युलर अंतर एक्स झालं. तसंच आपल्याला झेडचं काय मिळालं, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. फर्स्ट बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया लॅमिनार ऑब्जेक्ट एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आपल्याला. आपल्याला काय माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम म्हणजे काय आहे, मास आहे, आर म्हणजे डिस्टन्स आहे. पण आपल्याला काय कशासाठी काढायचं आहे, एक्स ॲक्सिसचं काढायचं आहे. त्यामुळं आपण काय घेतो इथं, आय एक्स इज इक्वल टू डी एम वाय स्क्वेअर. आता डी एम का आलं, कारण की सेंटर ऑफ मास स्मॉल एलिमेंट, सो डी एम घेतलं. आणि वाय स्क्वेअर का घेतलं, कारण की इथं रेडियस आहे आपले, हे जे अंतर आहे ते वाय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स ॲक्सिसचं, म्हणून आय एक्स डी एम वाय स्क्वेअर मिळाला. त्याला आपण इंटिग्रेट करू शकतो. सो आपल्याला काय मिळालं, इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम. लक्षात आलं, ह्याला फर्स्ट इक्वेशन द्यायचं. बघा, मी अनेकदा सांगते, लॅमिनार ऑब्जेक्ट एक्स ॲक्सिसचं काय येणार, आय एक्स. एक्स काय येणार, कारण की एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. सो डी एम काय येणार, एम हे मास आहे आणि इथं पी पॉईंटचं स्मॉल एलिमेंट ऑफ मास काय दिले, डी एम दिले. आणि वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर का आला, कारण की एक्स ॲक्सिसला डिस्टन्स काय आहे, परपेंडिक्युलर वाय आहे. सो आरच्या ऐवजी फक्त वाय स्क्वेअर आला. सेम तसंच मिळणार आहे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट वाय ॲक्सिसला. काय मिळणार आहे, आय वाय इज इक्वल टू डी एम एक्स स्क्वेअर. डी एम हे स्मॉल एलिमेंट ऑफ मास आहे, एक्स कारण की वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स आहे. ओके, त्याला आपण इंटिग्रेट करून एक्स स्क्वेअर डी एम लिहू शकतो. सेकंड इक्वेशन देतो आपण याला. थर्ड बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट झेड ॲक्सिससाठी काढायचं आहे. आता झेड ॲक्सिससाठी आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एम ओ पी स्क्वेअर. ओ पी का आलं, कारण की झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे, ओ पी आहे. ओ पीची किंमत आपण फाइंड केली आहे वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एम. आता इंटिग्रेशननं प्रत्येक वाय स्क्वेअरला पण मल्टिप्लाय करायचं, एक्स स्क्वेअरला पण मल्टिप्लाय करायचं. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम. आता वाय स्क्वेअरची किंमत काय आली, आय एक्स. इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम फर्स्ट अँड सेकंड इक्वेशननुसार वाय स्क्वेअर डी एमची किंमत काय आहे, आय एक्स, आणि इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम काय आहे, आय वाय. सो आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हे मिळालं आपल्याला मॅथमॅटिकली इक्वेशन. आता तुम्हाला विचारतील थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचं स्टेटमेंट काय. स्टेटमेंट पाठ करत बसायचं नाही, एक शॉर्ट ट्रिक वापरायची स्टेटमेंट तयार करण्यासाठी. जे काय असेल, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, हे मॅथमॅटिकली आपल्याला थेरोटिकल एक्सप्लेनेशन करायचं आहे. शॉर्ट ट्रिक सांगते, लक्षात ठेवा. आय झेड काय आहे, लॅमिनार ऑब्जेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आय झेड काय आहे, लॅमिनार ऑब्जेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू
आय एक्स प्लस आय वाय. आता आय एक्स आणि आय वाय काय आहेत? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. हे एवढं लक्षात राहिलं की स्टेटमेंट तयार करता येतं. आता स्टेटमेंट कसं तयार होईल बघा. फॉर अ प्लेन लॅमिनार ऑब्जेक्ट इज